नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बालकाच्या विकासाच्या ज्या विविध अवस्था आहेत त्यातील कौमारी अवस्थेची माहिती अभ्यासणार आहोत. कौमारी अवस्था म्हणजे वयाच्या 12 ते 18 वर्षापर्यंतच्या कालखंडाला आपण कौमारी अवस्था असे म्हणतो. आता मुलामुलींच्या जीवनामधील हा खूप महत्त्वाचा कालखंड असलेला आपल्याला पाहायला मिळतो. किशोरावस्थेमध्ये शरीराची वाढ मंदावलेली असते आणि ही वाढ कौमारी अवस्थेमध्ये पुन्हा जलद गतीने होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे कौमारी अवस्थेलाच पुनर्जन्म देखील म्हणतात. त्याचबरोबर जे शरीरामध्ये विविध प्रकारचे बदल या कुमारावस्थेत होत असल्याने या अवस्थेला वादळी अवस्थेचा कालखंड असेही संबोधले जाते. आता आपण कौमारी अवस्थेतील शारीरिक विकासाची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. आता कौमारी अवस्थेमध्ये मुलामुलींची वाढ ही झपाट्याने होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या पायाची लांबी ही शरीराचा जो वरचा भाग आहे त्याच्या मानाने किंवा त्याच्या तुलनेने जास्त वाढते आणि त्यामुळे या वयामध्ये मुले आणि मुली किंवा बालके लंबू दिसायला लागतात, म्हणजेच उंचीनं जास्त आपल्याला वाटतात. त्याचबरोबर पोटाची रुंदी कमी होऊन पोटाची लांबी वाढते, आतड्याची लांबी वाढते, यकृताचं सुद्धा वजन वाढतं. म्हणजे शरीराच्या आतमध्ये असणाऱ्या इंद्रियांमध्ये देखील फरक झालेला किंवा त्याची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर हृदयाचं वजन जन्मकाळापेक्षा 12 पटीने वाढतं. म्हणजे जन्माला आल्यानंतर जे हृदयाचं वजन असेल त्याच्या जवळजवळ 12 पटीनं हृदयाच्या वजनामध्ये वाढ ही कौमारी अवस्थेमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर रक्तवाहिन्यांचा जो व्यास आहे, डायमीटर आहे, तो पूर्वीपेक्षा जवळजवळ 1.5 पटीनं वाढलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर फुफ्फुसाची वाढ पूर्ण झालेली असते. हाडांची वाढ ही वयाच्या 18 वर्षापर्यंत पूर्ण होते. मात्र स्नायूंचा विकास त्यापुढे सुद्धा सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर मुलांचे जे खांदे आहेत ते रुंदावतात, तर कमरेजवळचा भाग त्या मानाने रुंदावत नाही. मुलांच्या आवाजामध्ये कौमारी अवस्थेत आल्यानंतर थोडासा घोगरेपणा जाणवतो, ओठांवर मिशा येऊ लागतात आणि जी लैंगिक इंद्रिये आहेत ती आकाराने आणि शक्तीने विकास पाहू लागतात. मुलींचे खांदे अरुंद बनतात, कमरेजवळचा भाग रुंदावतो. मुलींना या अवस्थेमध्ये मासिक पाळी सुरू होते. मुली या स्त्रीत्वाकडे झुकू लागतात. मुलांच्या मानाने मुली मात्र लवकर परिपक्व झालेल्या दिसून येतात. या अवस्थेमध्ये शरीरातील अंतस्राव ग्रंथीचं कार्य जे आहे ते वेगाने सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे कामवासना या कुमारांमध्ये उद्दीपित होते, जननेंद्रियांची वाढ होते आणि हे व्यक्ती या अवस्थेमध्ये जननक्षम बनते. स्नायूंच्या आकारमानात देखील वाढ झालेली असते आणि 14 वर्षानंतर मुलामधील ही शक्ती जास्तीत जास्त वाढते आणि ही वाढ जवळजवळ 21 ते 22 वर्षापर्यंत सुरू राहते. पण मुलींच्या बाबतीमध्ये मात्र ही वाढ वयाच्या 17 वर्षापर्यंत होते आणि तेथून पुढे मात्र आपल्याला मंदावलेली दिसून येते. समाजमान्य शरीर रचना ठेवण्याकडे या कौमारी अवस्थेमध्ये कुमारांचा किंवा कुमारींचा कल असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि मग त्यासाठी आपण चांगलं दिसावं किंवा आपली शरीररचना व्यवस्थित असावी यासाठी विविध प्रकारचे व्यायाम, त्याचबरोबर सौंदर्य प्रसाधने वापरण्याकडे या कुमारांचा कल असलेला आपल्याला दिसून येतो. कारक कौशल्ये चांगल्याप्रमाणे विकसित झालेली असतात कौमारी अवस्थेमध्ये. त्यामुळं मुलं ही धावणे, उड्या मारणे, फुटबॉल खेळणे म्हणजे मैदानावरच्या ज्या विविध कृती आहेत त्या अतिशय सफाईदारपणे करायला लागतात आणि या उलट मुलींच्या बाबतीमध्ये जे त्यांचे छोटे स्नायू असतात ते चांगल्या पद्धतीनं कार्यरत असतात किंवा त्यांचा सफाईदारपणा हा विकसित झालेला असतो. त्यामुळं भरतकाम, विणकाम, मेहंदी, रांगोळी किंवा टायपिंग असेल अशा नाजूक कामामध्ये मुली मात्र मुलांपेक्षा सरस असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. स्नायूमध्ये कौशल्य प्राप्त झालेलं असतं, त्यावर नियंत्रण मिळवलेलं असतं, म्हणून सायकल चालवणं असेल, पोहणं असेल, अशा ज्या क्रिया आहेत, लंगडी घालणं, बॉल फेकणं किंवा मैदानावर ज्या क्रिया केल्या जातात यामध्ये मुले आणि मुली सफाईदारपणे काम करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. बोटांच्या स्नायूंमध्ये सफाईदारपणा आल्यामुळे वाद्यवादन करू शकतात, वळणदार अक्षरंसुद्धा हे कुमार काढू शकतात
आता शारीरिक लैंगिक वाढीचा मुलामुलींच्या वागण्यावर मात्र परिणाम झालेला या वयामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यांची लैंगिक भुकेची सुरुवात झालेली असते आणि त्याचं समाधान करणं आणि हे समाधान करत असताना आडवी येणारी जी सामाजिक बंधनं आहेत या सगळ्यांमध्ये थोडासा त्यांच्या विचारातला संघर्ष सुरू होतो आणि मग या अंतर्गत जे शरीरामध्ये चेंजेस झालेले असतात त्यामुळं नटणं, मुरडणं असे प्रकार सुरू होतात. परलिंगी व्यक्तीबद्दल त्यांना आकर्षण वाटायला लागतं आणि हे बदल शरीरामध्ये झाल्यामुळे या वयातली बालकं जी आहेत ती गोंधळून जातात आणि विविध समस्या त्यांच्यासमोर निर्माण होतात आणि त्यांचं जे वर्तन आहे कारण ते विचित्र आपल्याला वाटायला लागतं. कारण शरीरामध्ये होणारे जे बदल आहेत त्या बदलांमुळे काही भावभावना त्यांच्यामध्ये जागृत होतात आणि मग हे असंच का, ते तसंच का, हे मला असं का होतं आहे, अशा विचारांचा गोंधळ त्यांच्या मनामध्ये व्हायला लागतो आणि मग त्यांचं वर्तन थोडंसं आपल्याला विचित्र वाटू लागतं. आता आपण कौमारी अवस्थेतील बालकांच्या बौद्धिक विकासाची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. आता संवेदना, स्मरण, तर्क, अनुमान, अवधान क्षमता किंवा समस्या सोडवण्याची क्षमता यासाठी तो कुमार परिपूर्ण झालेला असतो किंवा या बाबतीत संवेदना, स्मरण, तर्क, अनुमान, अवधान क्षमता या ज्या क्षमता आहेत या कुमारांमध्ये चांगल्या पद्धतीनं विकसित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर या अवस्थेतील विद्यार्थी गणित, भूमिती, तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान इत्यादी जे विषय आहेत जे तर्कावर आधारलेले असतात हे विषय समजून घेऊ लागतात. बुद्धिमत्ता धारदार झालेली असते आणि मग त्या बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा कल त्यांचा वाढलेला असतो आणि म्हणून कोणत्याही घटनेचं किंवा प्रसंगाचं ते विश्लेषण करू लागतात आणि तर्काच्या आधारे तो प्रसंग मांडू लागतात. या अवस्थेमध्ये कुमार हे आदर्शाच्या शोधात असतात की कोणते तरी आदर्श आपले असावेत, आपण त्यांच्याप्रमाणे वर्तन करावं असं त्यांना वाटत असतं. धर्माचा पगडा या वयातील कुमारांवर जास्त झालेला आपल्याला पाहायला मिळतो, परंतु धर्माकडे मात्र हे अत्यंत वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहतात. कोणतीही व्यक्तिनिष्ठता किंवा व्यक्तिगत मते इथं त्यांच्या आडवी येत नाहीत. कर्मकांडावर टीका करायला लागतात आणि बुद्धीला पटेल तेच स्वीकारायचं हे त्यांचं प्रमुख सूत्र असतं. ते जास्त कोणाचं ऐकायला जात नाहीत. त्यातल्या त्यात जे बुजुर्ग असतात त्यांचा उपदेश त्यांना अजिबात पटत नाही. त्यांच्या बुद्धीला जे पटेल तेच स्वीकारायचं असं त्यांचं सूत्र बनलेलं असतं. या अवस्थेतील मुले प्रत्येक बाबतीत स्वतःची मतं बनवतात. कोणती घटना घडली, प्रसंग घडला, काही ऐकलं तर त्या बाबतीत लगेच स्वतःची मतं ते मांडण्याचा प्रयत्न करतात. पण बऱ्याच वेळेला सारासार विचार न करता आपली मतं मांडतात किंवा त्यातून निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करतात आणि या कुमारांना परिणामाची भीती नसते. कुठल्याही कार्यात झोकून देण्याची त्यांची तयारी असते. कुठेही आपण एखाद्या कार्यात पडलो तर त्याचा परिणाम काय होईल याचा विचार ते करत नाहीत आणि मगाशीच पाहिल्याप्रमाणे जी मोठी लोकं असतात, आई वडील, आजी आजोबा, कुणी नातेवाईक असतील तर त्यांनी दिलेला उपदेश मात्र त्यांना पटत नाही. आता आपण कुमारावस्थेतील बालकांच्या शारीरिक विकासात पालकाची भूमिका काय असावी हे पाहणार आहोत. बालकांची उंची आणि वजनात जास्त वाढ होते कुमारावस्थेमध्ये आणि त्यासाठी पालकांनी त्यांना सकस, पुरेसा, संतुलित आहार पुरवण्याकडे लक्ष देणं खूप गरजेचे आहे. मुलांमध्ये शारीरिक क्षमता भरपूर प्रमाणात विकसित झालेली असते आणि या क्षमतेला किंवा या क्षमतेच्या वापराला योग्य अशा संधी उपलब्ध करून देणं अपेक्षित आहे. म्हणजेच मुलांना ग्राउंडवरती विविध खेळ खेळण्यासाठी प्रेरित करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर एखादं कार्य त्यांच्याकडे सोपवावं आणि ते कार्य त्यांच्याकडून करून घेणं देखील आवश्यक आहे. त्याचबरोबर नियमित व्यायामाची त्यांना सवय लावणंसुद्धा गरजेचे आहे. मुलामुलींच्या लैंगिक इंद्रियाचा विकास होत असल्यामुळे त्यांच्या हालचाली थोड्याशा आपल्याला चमत्कारिक वाटायला लागतात आणि मग अशा वेळेला आपण वेगळ्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे न पाहता हे नैसर्गिक आहे, यामध्ये अनैसर्गिक असं काहीच नाही हे पालकांनी स्वतः समजून घ्यावं आणि त्या बालकांना सुद्धा ही गोष्ट समजून सांगणं खूप गरजेचं आहे. शरीरात होणारे जे काही अंतर्गत बदल आहेत त्यामुळं या काळात किंवा या काळाच्या प्रारंभिक ही बालकं खूप गोंधळून गेलेली असतात, संभ्रमात पडलेली असतात. त्यांच्या मनात चिंता असते, भीती असते. हे असंच का, ते तसंच का, या भावना मला किंवा या भावना माझ्यामध्ये का निर्माण झाल्या, हे बरेच प्रश्न पडतात. तर यासाठी
हे प्रश्न किंवा या समस्या त्यांच्या कमी करण्यासाठी पालकांनी इथं प्रयत्न करणं खूप गरजेचे आहे. पालकांनी लैंगिकतेसंदर्भात मुलामुलींना व्यवस्थित माहिती द्यायला हवी, त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करायला हवं. कारण जर पालकांना हे लैंगिक शिक्षण देत असताना किंवा लैंगिक बाबतीत काही माहिती आपल्या पाल्यांना सांगत असताना थोडंसं अवघड वाटत असेल, तर अशा वेळेला पालकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन करणं अपेक्षित आहे. जर आपल्या पाल्याची उंची जर वाढत नसेल, तर अशा वेळेला डॉक्टरांचा सल्ला घेणंसुद्धा गरजेचं आहे. आणि मुलामुलींना भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल प्रचंड आकर्षण या कालखंडामध्ये निर्माण झालेलं असतं आणि त्यांचे हे आकर्षण विघातक वळण तर घेणार नाही, याकडे पालकांनी लक्ष पुरवणं खूप गरजेचं आहे. कारण या आकर्षणापोटी मुलं किंवा मुली काहीतरी वेगळं चुकीचं पाऊल उचलू शकतात, तर त्यांच्याकडून अशा पद्धतीचं वर्तन घडू नये ही खबरदारी पालकांनी घेणं अपेक्षित आहे. मुले शारीरिकदृष्ट्या कणखर मजबूत असतात, तर त्या मानाने मुली मात्र नाजूक असतात. त्यांच्या स्नायू विकासानुसार त्यांना खेळ किंवा इतर जे काही कार्य आहे किंवा घरातल्या जबाबदाऱ्या या आपण कुमारावर सोपवणं खूप गरजेचं आहे. आता आपण कुमारावस्थेतील बालकांच्या शारीरिक विकासात शिक्षकाची भूमिका काय असायला पाहिजे ते पाहू. आता क्रीडा प्रवृत्ती. मुलामुलींच्या शारीरिक विकासासाठी त्यांच्या क्रीडा प्रवृत्तीला चालना देणं खूप गरजेचं आहे. कारण फक्त बौद्धिक विकास कुमारांचा करून चालणार नाही, तर त्याचबरोबर त्यांचा शारीरिक विकाससुद्धा व्हायला हवा. आणि शारीरिक विकास चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी विविध प्रकारच्या ज्या क्रीडा स्पर्धा आहेत त्या शाळेमध्ये घेणं किंवा त्यांचं आयोजन करणं गरजेचं आहे. आणि या क्रीडामुळे त्या कुमारांच्या अंगी स्वयंशिस्त बाणू शकते. त्यानंतर क्रीडा स्पर्धाबरोबरच बौद्धिक स्पर्धांचं देखील शाळेमध्ये आयोजन करणं खूप गरजेचं आहे. यामध्ये निबंध स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा आहेत, नाट्यस्पर्धा आहे, चित्रकला स्पर्धा आहेत, अशा स्पर्धांचं देखील आयोजन शाळेमध्ये करणं खूप गरजेचे आहे. त्यानंतर लैंगिक शिक्षण. आता शाळेमध्ये लैंगिक शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा. आपण यापूर्वीच पाहिलेलं आहे की कुमारांमध्ये काही शारीरिक बदल होतात लैंगिकतेशी संदर्भात, आणि मग ते नेमके काय आहेत किंवा त्यामुळे कशा पद्धतीच्या भावना निर्माण होतात याविषयीचं ज्ञान त्या कुमारांना नसतं आणि त्यांना योग्य आणि खरी माहिती मात्र लैंगिकतेशी संबंधित समजणं गरजेचं असतं. आणि याच्यासाठी शाळेने किंवा शिक्षकांनी लैंगिक शिक्षण शाळेमध्ये देता येईल का, त्यासाठी तज्ज्ञ अशा डॉक्टरांच्या व्याख्यानाचं नियोजन करता येईल का, याकडे लक्ष पुरवणं गरजेचे आहे. आदर्शाचे सादरीकरण, की जे कुमार असतात ते आदर्शाच्या शोधात असतात. त्यांच्यापुढे मोठ्या एखाद्या व्यक्तीचा किंवा जे विचारांनी परिपक्व आहेत अशा व्यक्तींचा आदर्श आपण त्यांच्यापुढे निर्माण करणं खूप गरजेचे आहे. त्यासाठी डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतील, सावित्रीबाई फुले असतील, रतनजी टाटा असतील, अशा व्यक्तींचे आदर्श आपण त्यांच्यासमोर सादर करणं खूप गरजेचे आहे. त्यानंतर सहानुभूती. ह्या मुलांशी वागताना शिक्षकांनी थोडंसं सहानुभूतीनं आणि प्रेमळपणानं वागणं खूप गरजेचं आहे. कारण त्यांची एक प्रतिष्ठा, माझी एक प्रतिष्ठा आहे अशी भावना त्यांची निर्माण झालेली असते आणि या प्रतिष्ठेला जर धक्का लागला तर त्यांच्या मनामध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण होते. म्हणून त्या मुलांशी आपण सहानुभूतीनं वागणं खूप गरजेचे आहे. त्यानंतर ही मुलं संघ करून राहतात, ग्रुपनी राहत असतात आणि मग या त्यांच्या संघभावनेला न दुखवता त्या संघभावनेचा उपयोग आपण काही विधायक कार्यासाठी करून घेणं गरजेचं आहे. मग त्यासाठी या मुलांच्या ग्रुपकडून शिक्षकांनी स्वच्छता करून घ्यावी किंवा वर्ग सजावटीचं काम त्यांना द्यावं किंवा बागकाम द्यावं किंवा अन्य छोटे जे काही कृती आहेत, प्रकल्प आहेत, उपक्रम आहेत, या कुमारांच्या गटाला द्यावेत आणि त्यांच्याकडून ते करून घेण्यात यावं. अतिरिक्त शक्तीचा उपयोग. या वयामध्ये त्या कुमारावस्थेतील बालकांमध्ये अतिरिक्त ताकद असते आणि त्याचा निचरा जर योग्य मार्गाने नाही झाला तर त्याचा परिणाम मात्र एकंदरीत त्यांच्या वर्तणुकीतून आपल्याला दिसून येतो. म्हणून या कुमारांना सतत कोणत्या ना कोणत्या कामामध्ये गुंतवून ठेवायचं. उदाहरणार्थ त्यांना व्यायामामध्ये गुंतवून ठेवा, त्यांना काही कृती प्रकल्प द्या, त्यांना काही जबाबदाऱ्या सोपवा की जेणेकरून त्यांच्या अतिरिक्त शक्तीचा आपल्याला उपयोग करून घेता येईल. त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मता. आता ही राष्ट्रीय एकात्मता त्या कुमारांमध्ये बिंबवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे फक्त स्वार्थी वृत्ती नको, तर हे
जग किंवा हे राष्ट्र माझं आहे याच्या पलीकडे जाऊन वसुंधैव कुटुंबकम ह्या तत्वाची जाणीव आपण कुमारांना करून देणं खूप गरजेचं आहे. शारीरिक व्यायामासाठी त्यांना प्रेरित करावं, कारण शारीरिक विकास जर चांगल्या पद्धतीनं व्हायचा असेल तर शारीरिक व्यायाम इथे खूप महत्त्वपूर्ण ठरतात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेसाठी प्रवृत्त करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थी कोणा समाजकंटकाच्या सानिध्यात तर येत नाहीत ना, याकडे शिक्षकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. कारण या वयातली मुलं थोडंसं कुणी आमिष जरी दाखवलं तर तिकडे आपली दिशा लगेच बदलत असतात. तर अशा वेळेला तो कुणाबरोबर असतो, कुणाबरोबर बोलतो, या गोष्टींकडे शिक्षकांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे. शिक्षकाने विद्यार्थ्याच्या मनामध्ये विश्वास निर्माण करावा. आता कुमारावस्थेमध्ये मुलं गेल्यानंतर शिक्षक हा त्यांचा मार्गदर्शक आणि मित्रसुद्धा बनतो आणि एखादी गोष्ट जी समस्या कुमारांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे ती मनमोकळेपणाने जर शिक्षकांशी त्यानं बोलावं असं वाटत असेल तर शिक्षकांनी त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं खूप गरजेचं आहे आणि हे सुद्धा शिक्षकांनी हा विश्वास निर्माण त्यांच्या मनामध्ये करावा. आता आपण कौमार्यावस्थेचे शैक्षणिक महत्त्व पाहूया. शिक्षकांनी कुमारावस्थेतील मुलांना त्यांच्यात होणाऱ्या बदलाची कल्पना दिली पाहिजे की कशा पद्धतीनं शारीरिक चेंजेस होतात, अंतस्राव ग्रंथी श्रवतात, त्यामुळं काय काय परिणाम होतो, या सगळ्याची जाणीव शिक्षकांनी विद्यार्थ्यांना, त्या कुमारावस्थेतील बालकांना, विद्यार्थ्यांना देणं खूप गरजेचे आहे. या वयातील मुलामुलींना शिक्षक पालकांनी जास्तीत जास्त समजून घ्यावे, कारण त्यांना प्रौढांचे स्वातंत्र्य हवे असते. हा कालखंडच असा आहे की ती मुलं स्वतःला प्रौढ समजायला लागतात, पण प्रौढांइतकी विचारशक्ती मात्र त्यांची विकसित झालेली असेलच असं नाही. म्हणून शिक्षक असतील किंवा विद्यार्थी असतील, दोघांनीही या कालखंडातील कुमारांना समजून घेणं खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर त्यांना स्वाध्याय पद्धतीनं शिकू द्यावं, म्हणजे एखादी कृती द्यावी आणि ते कृती दिल्यानंतर ती पूर्ण करण्याचं त्यांना स्वातंत्र्य असावं, जेणेकरून त्यांच्या विचारशक्तीला, तर्क, अनुमान क्षमतेला चालना मिळू शकेल. शिक्षकांनी आपल्या स्वयं अध्ययन आणि चारित्र्य याबाबत विशेष जागरूक असलं पाहिजे, कारण विद्यार्थी शिक्षकांना आदर्श मानत असतात. कारण हे विद्यार्थी आदर्श शोधण्याच्या प्रयत्नात असतात आणि शिक्षक देखील त्यांच्यासाठी एक आदर्शच असतो आणि म्हणून शिक्षकांनी आपलं चारित्र्य असेल किंवा आपलं अध्ययन असेल या बाबतीमध्ये परिपक्व असणं खूप गरजेचं आहे. एखाद्या वेळी मुलामुलींना जर समस्या निर्माण झाल्या तर त्यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा करून घेऊन मगच त्या सोडवाव्यात. बऱ्याच वेळेला या अवस्थेतील मुलांना अध्ययन असेल किंवा बाहेरच्या काही काय म्हणू आपण कौटुंबिक वातावरणामध्ये काही समस्या निर्माण होऊ शकतात की ज्या समस्या ते आईवडिलांशी पण नाही बोलू शकत, पण शिक्षकांशी मात्र विश्वासाने ते बोलू शकतात. अशा वेळेला त्यांच्या समस्या आपण मनमोकळेपणाने चर्चा करून शिक्षक म्हणून सोडवणं खूप गरजेचं आहे. मुलांच्या गटालाही शिक्षक पालकांनी योग्य मान द्यावा, म्हणजे ती विध्वंसक कृत्य करणार नाहीत. कारण समूह 4 जण एकत्र आले की त्यांचा समूह बनतो आणि तो एकमेकांच्या विचारांनी इतका प्रेरित झालेला असतो की त्यांच्याकडून जर त्यांना व्यवस्थित असं मार्गदर्शन मिळालं नाही तर त्यांच्याकडून काही विध्वंसक कृतीसुद्धा घडू शकते आणि म्हणून शिक्षक आणि पालकांनी त्या गटाला, गटसमूहाला योग्य असा मान देणं खूप गरजेचे आहे. आणि कुमारावस्थेतील मुलांच्या व्यक्तिमत्वाचा आदर केला जावा. कामवासनेला क्रीडा, कलाद्वारे मार्ग करून द्यावा, सहशालेय उपक्रम राबवावेत. आता व्यक्तिमत्वाचं त्यांच्या, कारण आपण म्हणतो की कुमारावस्थेमध्ये ते प्रतिष्ठा जपायला लागतात, तर त्या व्यक्तिमत्वाचा इतरांनी देखील आदर करावा असं त्यांना वाटत असतं. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये जी काही निर्माण झालेली या वयामधली कामवासना आहे तर तिला खेळाच्या माध्यमातून, कलेच्या माध्यमातून मार्ग मोकळा करून देणं खूप गरजेचे आहे आणि त्यामुळे शाळेमध्ये विविध प्रकारचे जे सहशालेय उपक्रम आहेत ते राबवावेत की जेणेकरून विद्यार्थ्यांचा किंवा या कुमारावस्थेतील बालकांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. तर अशा प्रकारे आजच्या